हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण टी-ई-टीच्या संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट पाहणार आहोत. कारण टी-ई-टीचा पेपर फुटल्यामुळे टी-ई-टी रद्द झाली आणि त्यावेळेला परीक्षा परिषदेकडून सांगण्यात आलं की लवकरच आम्ही नवीन परीक्षेच्या तारखा जाहीर करू. परंतु आता मीडियामधून मिळालेल्या माहितीनुसार नवीन टी-ई-टी ही 2.5-3 महिने लांबणार आहे. म्हणजे साधारणपणे सप्टेंबर महिन्यात होणार आहे आणि ऑनलाईन एक्झाम घेण्यासाठी धडपड सुरू आहे. मग इतक्या उशिरा का टी-ई-टी घेतली जाणार आहे, तर ती सगळी माहिती आपण पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला टी-ई-टीसाठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि टी-ई-टी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 500 रुपयामध्ये हा कोर्स उपलब्ध करून दिलेला आहे आणि पेपर 1, पेपर 2साठी वेगवेगळे कोर्स उपलब्ध आहेत. अतिशय कमी फीमध्ये कोर्स उपलब्ध करून दिलेला आहे. निश्चितच तुम्हाला फायदा होईल. तर पुढारी नावाचं जे वर्तमानपत्र आहे त्यामध्ये बातमी आलेली आहे आणि वेगवेगळ्या टी व्ही चॅनलवर सुद्धा माहिती दिली जात आहे की टी-ई-टीला आता सप्टेंबरचा मुहूर्त. त्याच्या पुढे पहा की राज्य परीक्षा परिषदेमार्फत रद्द करण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टी-ई-टीचा पेपर आता थेट सप्टेंबर महिन्यात घेण्यात येणार आहे. संबंधित परीक्षेच्या प्रश्नपत्रिका समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यामुळे आता लगेच संबंधित परीक्षा घेता येणे शक्य नाही. तसेच संबंधित परीक्षा आता ऑनलाईन घ्यावी का या संदर्भात खलबतं सुरू असल्याची माहिती परीक्षा परिषदेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. राज्य परीक्षा परिषदेतर्फे राज्यभरातील परीक्षा केंद्रांवर टी-ई-टी रविवार 8 जून रोजी आयोजित केली होती. परंतु 27 जूनलाच भिवंडी येथे पेपरफुटीचा प्रकार उघडकीस आला. पेपरफुटी प्रकरणी सखोल चौकशी होण्यासाठी नियोजित परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परंतु आता परीक्षा देणारे साधारणतः 6 लाखांवर उमेदवार परीक्षा नेमकी कधी या चिंतेत आहेत. परीक्षा परिषदेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आता नव्याने प्रश्नपत्रिका तयार कराव्या लागणार आहेत. त्यासाठी 2.5 ते 3 महिने लागू शकतात. त्यामुळेच परीक्षा सप्टेंबर महिन्यात घेण्याशिवाय पर्याय नाही. तसेच राज्य शासनाने नवीन टी-ई-टी ऑनलाईन घेण्यासंदर्भात निर्णय जाहीर केला आहे. परंतु रद्द केलेली परीक्षाच ऑनलाईन घेता येईल का याविषयी शिक्षण आयुक्त तसेच अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर परीक्षा परिषदेतील अधिकारी चर्चा करणार आहेत. शक्य झाल्यास रद्द झालेली परीक्षाच ऑनलाईन घेण्यासंदर्भात विचारविनिमय सुरू आहे. अन्यथा रद्द झालेली परीक्षा पारंपरिक ऑफलाईन होईल आणि नवीन परीक्षा मात्र ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. आता अजून काय माहिती आहे पहा की परीक्षा ऑनलाईनच घेण्याची जय्यत तयारी. यापूर्वी 2019च्या टी-ई-टीमध्ये 7,874 उमेदवारांना गैरप्रकारात सहभाग होता. म्हणजे पहा, एकाच वर्षामध्ये 7,874 उमेदवार प्रकारामध्ये सहभागी होते. 2018च्या परीक्षेत 1,663 उमेदवारांनी गैरप्रकार केले होते. 23 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या टी-ई-टी वेळी मुरगुड येथील पोलीस ठाण्यात गैरप्रकाराबाबतचा गुन्हा दाखल आहे. त्यामुळे आता पुन्हा पेपर फुटल्यामुळे अधिकारी सैरभैर झाले असून आता परीक्षा ऑनलाईनच घेता येईल का यासाठी अधिकारी तयारी करीत असून तांत्रिक अडथळे आले नाहीत तर रद्द झालेली परीक्षाच ऑनलाईन घेण्याची मानसिकता राज्य परीक्षा परिषदेची असल्याचे देखील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. म्हणजे 2018 आणि 19ला टी-ई-टीमध्ये खूप मोठा गोंधळ झाला आहे तर सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यानंतर 2025लाच टी-ई-टीमध्ये गडबड झाली. मध्यंतरी ॲटलिस्ट ओपन तरी झाली नाही. झाली असेल तर माहीत नाही, पण अशी निदर्शनास तरी कुठं आलेली नाही. आणि यावेळेस तर पेपरच परीक्षेच्या आधी फुटलेला आहे. त्यामुळं परीक्षा रद्द करण्याची नामुष्की परीक्षा परिषदेवर आलेली आहे. तर पाहूयात आता एकंदरीत काय होतं आहे. त्यांनी अधिकृत असं काही परिपत्रक प्रसिद्ध केलेलं नाही आहे. न्यूजपेपरमध्ये आलेली बातमी आणि टी व्ही चॅनलवर आलेल्या बातम्यांच्या आधारेच ही माहिती आपल्याला कळत आहे की टी-ई-टी आता सप्टेंबर महिन्यातच होणार आहे म्हणून. जर तुम्हाला बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र याचं ई-बुक घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र ई-बुक विकत घ्या. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.